जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दृष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवान भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवंते कवन्या रीती. गिरवनाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाते तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती. दारिद्र्य पदरी बांधिले त्वा, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याची मनीच्या मनी, जाती जिरुनी मनोरथ. हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहीर भरतात, निवळ खळकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्यात कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कन, रोग सारे दूर होती. असो मागिला द्याई, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुपडी बाई, येऊन बसली हे ऐकले. जेते जेते ही नादे दुपडी, तेते ते ही करी होडी, अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुपडी रोग समजाला, नेते संयम सदनाला, प्रयत्न पडतील लुडेत ते. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार करू लागला चरचर. या खंडू पाटला पुढे, पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावची पांढरी, काही कामावरून खरी कुरबूर झाली उबेतांत. तो असे मर्या महार, देशमुखांचा जाला जोर. तो बोलला उनी उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे आनमनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकुनी भाषण. पाटील खवळला मानसी, बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला, तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी. की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलीत टप्पा घ्याया हा. ते ऐकुनी बदला महार, मी हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मुठवळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुणी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराची या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी, देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही नायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समाजविले अधिकाऱ्यासी. खोटे नाटे विविध हो, कोठेही दोन पक्षात, वाकडे आल्या किंचित, काट्याचेच होतात
नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची, पुस्तकाला नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार. पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणानले. तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी, वागत होतो आजवरी. तेथेच का श्रीहरी, प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदास रास अपमान, वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून, या संकटाचे निरसन. करणार न कोणी आन, राहिला या वऱ्हाडी. लौकिकी यत्न करण्याला, बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला, समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर. महाराजाला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत. तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला, तुझवी नको न रक्षील. उद्या येतील राजदूत, मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकून ये पायात, ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा, गळा माझा येतेशी चिरा. हे घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. अब्रुदा कारण, बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून, अति अल्प दयाळा. त्या अपराध धरूपी खड्ड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा, धरा समर्था हे काळी. जयद्रथाच्या वेळेला, अग्निकाष्ट बक्षिण्याला. होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. ते भगवंताने भली, अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्र नेसविले, द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवांनी आणली. नग्न करण्यासाठी भली, तिचे करा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला, पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला, पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर, आधीच झाली होती फार. नाही त्याच्या शोका पार, तो सांगावा कोटवरी. इकडे समर्थांनी भले, दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदय धरिले, त्याचे सात्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत, अशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावत्ता, ऐसा होते तत्वता. खऱ्या नीतीची ती वार्ता, अनुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण, एका जातीचे असून. एकमेकांचे नुकसान, स्वार्थे करू पाहता. मांगी कौरव पांडवात, स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष तेत, न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे, साय केले भगवंताने. सत्यासाठी मारणे, भाग पडले कौरवांना. जा भिवू नको तीडभर, बेडी तुशी पडणार. किती जरी केला जोर, देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले, ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर, भंजू लागली साचार. कोण नाही आवडणार, अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने, करून विनंती प्रेमाने. नेले राहाया कारणे, समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात, गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले औचित, 10 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून, समर्थाकडे आले जाण. तई होते पांघरून, घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत, ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटीची ती स्वरासहित, अति उच्च स्वराने.
मंत्र म्हणण्यास चूक झाली, तीन त्यानी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली, गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हिनवत्व वेद विद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची. वा डोईस बांधल्या शालीची, किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंगा आणून नाडू नका. जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक नकोटे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवत बैसले. मुखवरी करण्या आपुले, भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद ह्याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येते नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने किनी संशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची, हा जीवन मुक्त सिद्धियोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती राहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमा न ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून, त्या ब्राह्मणा लागून. देते झाले दयाघन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले, उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधी न असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तेच्या. गावाची या उत्तरेला, एक मळा सानिध्याला. या मळ्यात भाजीपाला होता बहु अस. एक शिवाचे मंदिर, जेथे होते साचार. लिंबतरूंची थंडगार, छाया होती ती ठाई. हा कृष्णादी पाटलाचा, मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा, सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्य बसले. एका ओट्यावरी भले, निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयासी, या श्री शंकर सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवाचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले, कृष्णाजीने तात्काळ. समर्थाशी वास केला, म्हणून मला क्षत्र झाला. राजा जाय जया स्थला, मीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर, दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी, तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी, भागीरथीला घेऊन. गंगोत्री जन्मोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकूर. ऐशी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरून. ब्रह्मागिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मागिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी, तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येते राहू, 4थ्या दिवशी निघून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या अयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गायस लाथा मारिती.
ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढ्याल, तितुका तेच मिळेल. ते चालता बोलता कंठ नीड, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहारची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात घेऊन विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एका छपरा भीतरी, गोसाव्यांनी लावली खरी आपली कडासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मागिरी नामे सत्त. तो भगवती प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैन छिंदती हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मागिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकिले, गावकऱ्यास नाही पटले. त्या आपसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावरी, येऊन बसले पत्र्या भितरी. गजाननाच्या समोरी, संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास, राग आला काहीसा. अवघी गोसावी गांजा प्यावया, बैसले होते घेऊन या. त्या पत्र्याची या ठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी, बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी, प्यावया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची, ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची, दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर, निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर, एकदम चहूबाजूंनी. तो प्रकार पाहता, भास्कर बोले सद्गुरुनाथाला. पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची, आहेत की सागाची. ती नाता विजवायची, पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विजवण्याचे. कारण नाही तुला साचे, जडमुडीत चाणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी. तुम्हा हे अवगत खरी, भगवद्गीता साकल्य. त्याच्या परीक्षेची वेळ, आणले हरीने तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ, याचा प्रत्यक्ष दाखवा. नैन छिंदिती श्लोकावर, व्याख्यान केले एक प्रहर. आता कामानिता धर, या पलंगी बसण्याचा. जा भास्कर, लवकरी ब्रह्मागिरीला करी धर. आणून बसवी अत्यादरी, या जडत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावणी. ब्रह्मागिरीचा सव्य पाणी, धरिला त्याने निजकारणे. भास्कराचे शरीर, तिप्पाड सशक्त पीडदार. तो गोसावी त्याच्या समोर, शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराजास निस्थिर, हल्ले मुडीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत, उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात, श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे, प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे, श्री गजानन साधूंने. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला नाण्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी, मी नाही जाणितले. तेन मानी भास्कर, ओढीत आणिला फरफर. उभा केला समोर, आपल्या सद्गुरु रायाच्या. नैन दहती पावक, हे खरे करून दाव वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत, मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा. केला खटाटोपरी कामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावलो पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केला समर्था विनविनी. आपण अग्नी वाचुनी,
भय नाही हे करे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी बरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेटी. गोसावी झाला हिंपुटी तो न काही बोलला. लोक विनोतीसी द्यावया मान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून काही पडही न लागले त्या. अवघाच होता जळला तो भाग शेष उरला. तो लोकांनी विजविला साक्ष धावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान ओघा झाला. स्पर्श होता गंगा जला मल कोठुनी राही तेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मागिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभव वाणीत न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पंडित्य माजले जगी अतोनात. तेनीच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाची झाली अति श्री शंकराचार्य निश्चित. प्रपंची राहून ब्रह्मस्थित अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रानी मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारन तया माझारी हे तुलेही गसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मागिरी विरक्त झाला. प्रातकाळी सुटून गेला कोणा न भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाप्तीत हेची इच्छा दासगणू. शुभ भवतु श्री हरिहरा परमस्तु इति अष्टमाध्यायी समाप्त. गजानन महाराज की जय. जय गजानन.